नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज सकाळी ना नाश्त्याला भरपूर काही होता. तर आज नाश्त्यासाठी ना पोहे होते, त्यानंतर चहा, टोस्ट आणि वरदसाठी डोसा केला होता. तर मग डोसा पण होता नाश्त्यामध्ये. तर एवढा सगळा नाश्ता होता आज. मी पहिल्यांदा चंदुकाका सराफ आणि PNG मधून काहीतरी घेतलंय. ह्या बॅग जरी मोठ्या मोठ्या दिसत असेल ना, तरी यामध्ये छोट्या छोट्याच वस्तू घेतलेल्या आहेत. तर चला दाखवते ह्या PNG आणि चंदुकाका मधून मी काय घेतलंय. तर मी हे जोडवे घेतलेले आहेत. हे जे आहे चंदुकाका सराफ, चंदुकाका. तर हे जोडवे मी घेतलेले आहे चंदुकाकामध्ये आणि काल तिथं लगेच घालून घेतले. आणि हे पैंजण आहे, हे PNG मध्ये घेतलेले आहेत, पुन्हा गाडगीळमध्ये. तर असं पैंजण आणि असे जोडवे घेतलेले आहेत. आणि खूप दिवसांपासून ना पैंजण माझे नव्हते पायामध्ये, दिवाळीमध्येच तुटले होते. आणि घेईन म्हणता ते अजून घेतले नव्हते. आणि 8-10 दिवसापूर्वी ना माझ्या पायातलं जे आहे ना जोडवं, ते पण तुटलं होतं. तर त्यामुळे मग मला घ्यायचंच होतं नवीन. आणि काहीतरी असं शुभमुहूर्त पाहून घ्यायचा होता. आता उद्या गुढीपाडवा आहे, म्हणून म्हटलं मग ना आजच काहीतरी घ्यावं. तर मी हे घेतलेलं आहे. आपल्याला वाटतं पुन्हा गाडगीळ आणि चंदुकाका खूप मोठे मोठे शॉप आहेत, तिथं खूप महाग असेल, पण तसं काही नसतं. जे बाहेर रेट आहे तसेच रेट असतात, तिथं थोडंफार असतो फरक. पण तिथलं चांदीन ते खूप छान असतं. तर मी आता हे 2 चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत, ज्या की खूप छान आहेत आणि मला खूप आवडलेल्या आहेत. तर उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्या गुढीपाडव्यासाठीच आम्हाला गावाला जायचे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच आमच्या गावची यात्रा पण असते, त्यासाठी जायचे. तर ना आता 10 वाजलेत. वरदला ना त्याचे पप्पा खाली घेऊन गेले, ते वरदचे केस कापायचे ते, कारण खूपच वाढलेत. आणि उद्या पाडवा पण आहे, मग उद्या काही मिळणार नाही टाईम त्यामुळं. आणि आता आम्हाला गावाला निघायचे थोड्या वेळाने घरातलं आवरून. गावाला जरी जायचं असलं तरी इथलं सगळं आवरून मगच गावाला जायला लागतं. आता मी इथलं सगळ्यात आधी इथलं मी किचनमधलं आवरणार आहे. त्यानंतर ना देवपूजा बाकी आहे, देवपूजा करून घेते. आणि त्यानंतर घर वगैरे आवरून बॅग भरायची राहिली. वरचे माझे कपडे, तर बॅग भरणार आहे. बॅग भरून मग गावाला निघणार आहे. जाता जाता थोडंसं सामान घ्यायचं आहे, त्यासाठी परत थांबावं लागणार आहे. गावाला जायचं म्हणलं ना की खूप साऱ्या गोष्टींना असं विचार करून घ्याव्या लागतात. आता अजून मला ना वरती. तर आता इथं मी सगळ्यात पहिल्यांदा भांडे घासायला घेतले, कारण पाणी परत जाईल. त्यामुळं म्हटलं आधी किचनमधलं काम करून घेते. आणि वरतला घेऊन हे खाली गेले ते केस कापायला. ते येतपर्यंत ना मला घरातलं भरपूर काय आवरायचं आहे. आणि मग आता माझी धावती ट्रेन चालू होणार आहे, मला ना खूप पटपट सगळं करावं लागणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथं भांडे घासायला घेतले, कारण की आता 4-5 दिवस ना गावाला राहणं होणार. वरचं स्कूल चालू व्हायचं त्याच्या आधी यायला लागेल. तर नाही तर मी भांडी घासून घेतली, कारण नाश्ता म्हणताना बरेच भांडी निघले होते. कारण किचन वाट्यावर जी काही सगळी भांडी होती ना, मी ती सगळीच घासायला काढली, कारण मला किचन वाटाना एकदम क्लीन करून जायचा होता. आणि विचार करत होते मी की यावरती ना घर बंद राहील ना 1-2 दिवस, त्यामुळं मग इथं काहीतरी झुरळांसाठी करावं. कारण घर बंद राहिलं की झुरळं होतात. पण नंतर मी विचार केला की नको, कारण की वरचे पप्पा ना आमच्या आधीच येतील इकडं पुण्याला. मग आलं की परत त्यांना ते साफ करावं लागेल, त्यापेक्षा टाकायला नकोच. मग मी काही टाकायचा विचारच केला नाही. तर मग इथं मी भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर मला बाकीचं पण आवरायचं होतं, बॅग वगैरे भरायची होती. आणि आपल्या बायकांना कुठेही जा, कामातून काही सुट्टी नसते. माहेरी जा, सासरी जा, किंवा इकडं दुसऱ्या आपल्या ह्या घरी राहा, आपल्याला सगळ्या ठिकाणचं आवरूनच जावं लागतं. सगळ्या ठिकाणची कामं पूर्णच करून जायला लागतात. आता इथं मला इथलं सगळं आवरून ना गावाला जायचं, परत गावावरून आलं की परत इथलं सगळं आवरायचं, असं सारखं हे काय म्हणतात, हे सायकल असं माझं चालूच असतं. तर आता मी इथं ना घर सगळं चकाचक करून जाणार आहे. पण तरीसुद्धा ना मी जेव्हा रिटर्न येईल ना तेव्हा घरामध्ये भरपूर धूळ झालेली असते. मग परत सगळे भांडे धुवायला लागतात, परत सगळं हे आवरायला लागतं. पण आता काय, जायला तर लागतंच गावाला. तर गुढीपाडव्याला यात्रा असते आमची, आणि त्यामुळं ना मग गावाला मी जातोच. तर फक्त एकच वर्ष आम्ही इथं होतो, जेव्हा कोरोना होता तेव्हा. नाही तर जसं माझं लग्न झालं आहे तसं आम्ही गुढीपाडव्याला गावालाच असतो. आणि दरवर्षी आमचा छान असा गुढीपाडवा होतो गावालाच, त्यामुळे आम्ही गावालाच जातो गुढीपाडव्यासाठी. तर आता माझी इथं भांडी घासून झाले, ते आता मी इथं ना किचन वाटा साफ करून घेते, कारण की मग आता घर बंद राहणार, त्यामुळं काहीही खरकटं वगैरे इथं राहता कामा नये. कारण झुरळांना तेवढंच हवं असतं, अंधार असला घरात किंवा काही खरकटं पडलेलं असलं की लगेच ते होतात म्हणजे होतात. आणि ना त्यामुळं ना मग मी इथं सगळं काही जे आहे ना ते एकदम स्वच्छ साफ करून जाणार आहे गावाला जातानाच.
तर ना तुम्हाला आज माझ्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत असेल आणि ते सगळ्यांनाच दिसलं असेल, तरी पण मी सांगते की काय वेगळं दिसत आहे. तर ना मी केस माझे स्ट्रेट केलेले आहेत. काल ना मी पार्लरमध्ये माझा बराच वेळ गेला, कारण की ना काल लाईट पण जात येत होती, त्यामुळं ना पार्लरमध्ये माझा सगळा दिवस गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण की ना कालची जी कामं होती ना, माझी बॅग भरणं, हे मी गावाला जायचं असेल की आदल्या दिवशीच बॅगेत कपडे वगैरे भरून ठेवते कधी कधी, पण काल पार्लरमध्ये जायला लागलं त्यामुळं ना बॅग वगैरे भरायचं तसंच राहिलं. मग पार्लरमधून अशी केस स्ट्रेट करून आले, त्यानंतर ॲब्रो क्लीनअप वगैरे ते पण केलं, कारण की आता गावाला गुढीपाडवा पण आहे आणि यात्रा पण आहे त्यामुळं. तर आता मस्त असं किचन एकदम साफ झालेलं आहे. आता किचनमधलं तर काम झालेलं आहे. त्यानंतर मी येताना देवपूजा करून घेते पहिल्यांदा सगळ्यात. तर मी ना आज ना नित्यसेवा काही करणार नव्हते, कारण की आता जास्त वेळ नव्हता नित्यसेवेसाठी. नाहीतर मग तशी तर माझी नित्यसेवा असतेच, पण ना आज काही करायला बनणारच नव्हते, कारण की गावाला जायचं म्हटल्यावरती वेळ काही मिळणार नव्हता, कारण आम्ही लवकरच निघायचं ठरवलं होतं उन्हामुळे. पण तरी घरातलं सगळं आवरता उशीर होणारच होता. ते तर ठरलेलंच असतं, कारण की सगळं घरातलं नळ वगैरे सगळं बंद करायला लागतं व्यवस्थित. त्यानंतर गॅस बंद करावा लागतो. घरातलं इथलं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून मग आमचं सगळं आवरून निघावंच लागतं. आणि लहान मुलं जर असेल तर त्यांच्या सगळ्या गोष्टींना एकदम लक्षात करून घ्यायला लागतात. तर वरच्या सगळ्या काही ज्या गोष्टींना त्या मी सगळ्या लक्षात करून टाकून ठेवल्यात बॅगेत. आणि तर आज माझी देवपूजा खूप लवकर झाली, नाही तर रोज मला देवपूजेला ना भरपूर वेळ लागतो. आज मी फक्त देवांना आंघोळ घातली, दिवा लावला, अगरबत्ती लावली, एवढंच केलं. त्यानंतर ना देवपूजा झाल्याच्या नंतर मग मी माझी बॅग भरायला घेतली. तर ना बॅगेत ना वरचे कपडे आणि माझे कपडेच टाकायचे होते. तर वरच्या पप्पांनी त्यांचे कपडे त्यांच्या बॅगमध्ये टाकले, कारण आम्हाला ना भरपूर बॅग न्याव्या लागतात. तर वरच्या पप्पांचा लॅपटॉप पण आम्हाला सोबतच न्यायला लागतो. त्यानंतर मग वरचे औषधं वगैरे असतात, कारण की त्याला कधी सर्दी खोकला होऊ शकतो, त्याच्यामुळं ना आम्ही त्याच्या औषधांना सोबतच ठेवतो, म्हणजे कुठेही काही प्रॉब्लेम नको किंवा अचानक औषधं आणायला नको. त्यामुळं त्यानंतर माझी कपडे, परत गावाला थोडंफार काही सामान न्यायचं होतं मला, ते पण मग घेतलं. आणि ना एक म्हणताना आमच्या 2-3 बॅगी होतात, आणि जर जास्त दिवस राहायचं असेल तर मग 3 बॅगी तर होतात. मग एक बॅग माझ्या पाठीवरती असते, एक बॅग यांच्यासमोर असते, आणि एक बॅग आम्हाला खाली बांधायला लागते गाडीला. तर आम्ही 2 व्हीलरवरती जातो, त्यामुळं ना भरपूर त्रास होतो, पण तसंच ॲडजस्ट करतो आम्ही आणि जातो मग. तर तिथं बॅगमध्ये ना सगळं काही मी पाहून एकदम लक्षात करून टाकत होते. बॅग पण भरून झाली. तर आता इथं ना मी ना दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर किचनमध्ये जाऊन पाहिलं तर गॅस वगैरे सगळं बंद केलेलं आहे की नाही, नळ वगैरे बंद केलेलं नाही का, हे सगळं पाहून घेतलं. त्यानंतर इथं बॅग पण आणून ठेवल्या हॉलमध्ये आमच्या ज्या न्यायच्या होत्या त्या. त्यानंतर मग आम्ही खाली आलो, आणि खाली येऊन हे असं स्ट्रगल असतं. 2 व्हीलरवरती जे जातात ना, प्रवास करतात ना गावाला, त्यांना हे स्ट्रगल माहीत असेल की गाडीवरचं स्ट्रगल काय असतं. एकीकडं बॅग बांधा, एकीकडं हे करा. आणि आम्ही ना निघालो गावाला, आणि आम्हाला हवा चेक करायची होती, म्हणून आम्ही ना गॅरेजमध्ये थांबलो. तर हवा चेक करायच्या वेळेस की समजलं की गाडीचं जे चाक आहे ते पंक्चर झालेलं आहे. तर ना हे ट्यूबलेस आहे, त्यामुळे याची पंक्चर जी आहे ना ती खूप लवकर निघते, म्हणजे काहीच नाही. पहा, हे फक्त ना आतमध्ये टाकतात आणि लगेच पंक्चर पण नीट होते. तर ही पंक्चर काढायचं ना खूप सोपं आहे ट्यूबलेस टायरची. तर मग लगेच इथं पंक्चर पंप काढून घेतली, कारण की परत मग रस्त्याने कुठं थांबायला नको किंवा काय. आणि ऊन पण भरपूर झालं होतं. घरातून निघताना 11:30 झालेले होते, 11:30-12 झालेले होते, आणि उन्हामुळं ना खूप हळूहळू जावं लागणार होतं. त्यामुळं मग ना निघलो. आणि आता आम्हाला ना अजून थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर आम्हाला ना इथं छान अशा ह्या घोडी दिसल्या, आणि मग ना माझं खूप मन झालं की यातली एक घ्यावीच, म्हणून मी यातली एक घोडी घेतली. त्यानंतर बाकीचं काही
थोडंफार जे होतं ते पण खरेदी केलं. त्यानंतर आम्ही निघालो गावाला जायला. तर मस्त असा गावाकडचा रोड होता, पण ऊन मात्र खूप लागत होतं आणि दुपारची वेळ झाली होती. दुपारच्या वेळेला खूप ऊन असतं. 1चा टाईम झाला होता आणि वरदला पण भूक लागली होती. मग आमचं नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं की जाता जाता वडापाव खायचा. तर मग इथं वरदला पण पाव दिला. त्यानंतर आम्ही पण वडापाव घेतला आणि वरून एवढं ऊन पडतंय आणि ना तरी वरच्या पप्पाला गरम वडापाव खायचा होता. आधी मी ना नॉर्मल घेतले होते. मीच त्यांना सांगितलं की एवढं ऊन आहे आणि एवढे गरम तेलातले वडे कशाला खायचे, नॉर्मलच द्या. पण वरच्या पप्पाला काही ते पटलं नाही म्हणून तर मी परत वडापाव घेतला. म्हटले नाही नाही गरमच पाहिजे. आम्ही परत एक वडापाव खाल्ला गरम आणि वरदला भूक लागली त्यामुळे त्याला पण मस्त असं पाव चारले. आणि ह्या वडापावची टेस्ट ना खूपच भारी असते. गावाकडे ना काही म्हणा वडापाव, मिसळ ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप म्हणजे खूप टेस्टी मिळतात. तर मग जाता जाता आम्ही ना इथं वडापाव खाल्ला आणि उन्हाचं तर काही विचारूच नका. एवढं ऊन आहे ना आणि एवढ्या उन्हामध्ये जेव्हा रस्त्यांना ना अशी झाडं दिसतात आणि झाडांची सावली दिसते ना तर एवढं बरं वाटतं ना. ते किती बरं वाटतं ना हे फक्त ते समजू शकतात जे टू व्हीलरवरती उन्हात प्रवास करतात. तर ना आम्हाला असं कुठं झाडं दिसली ना तर 4:30 खूप भारी वाजलेत ना वाटतं आता. त्या झाडांखालून जाताना प्रवास करताना. तर आम्ही घरी येऊन पोचलो तर 4 वाजले होते आम्हाला घरी यायला. घरी आल्याच्यानंतर ना इथं वरद आणि वरदचे पप्पा लगेच कामाला लागले. तर जनावरांसाठी घास आणलेला होता तर तो लगेच इथं दोघं टाकायला लागले. वरदला सुद्धा काम करायचं असतं. गावाला आलं ना वरदला सुद्धा गायांना घास टाकायचा असतो आणि ना त्याच्या छोट्या छोट्याशा हातांनी ना तो मस्त असं जेवढं बसं राहतात तेवढं घास टाकतो. मोनील नाही तो फक्त एका सोनील गाईकडे टाकतो. तरी तो नेऊन टाकतो आणि त्याला पण हे सगळं करायला आवडतं. त्याला पण खूप आवडतं सोनीलाच आणि टाक बरं, मग काय सोनीलाच टाक. त्याला आम्ही करून देतो की कर तू पण. तर त्याने लगेच गायला नेऊन टाकला आणि त्याला परत हलवता नाही दुसऱ्या येत, गायला तसंच पण तिथे टाक. न्यायचं होतं त्याला. आता वाजले ते संध्याकाळचे 5 आणि आम्ही 4 वाजताच घरी पोहोचलो होतो. घरी आल्याच्यानंतर एक मोठी बॅड न्यूज मिळाली आणि आता 5 वाजले ते घराला कुलूप लावले. इकडे जनावरांना खायला वगैरे टाकले आणि आता मी ना रानात चालले कारण सगळे रानामध्ये गेले ते फवारा मारतात ते. आणि वातावरण एकदम पावसाचं झाले. ऊन नाही काय नाही काय नाही, पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता चला वरद गेलेलं आहे आजी बाबासोबत पुढं. मी पण जाते रानात कारण लगेच आता काही करायचं नाही आहे घरी त्यामुळं. तर घरी आल्याच्यानंतर ना आम्हाला एक खूप बॅड न्यूज कळाली. ती तुम्हाला सांगते की ना घरी आल्याच्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला उद्या गुढीपाडवा सेलिब्रेट करता येणार नाही कारण आमच्या भाऊकीमधलं एक जण एक्सपायर झाले. एक आजी एक्सपायर झालेला आहे आणि त्यांचं एज खूप होतं, 101 होतं आणि त्यांना आजच एक्सपायर झाल्या. त्यामुळं उद्या सण काय करता येणार नाही, म्हणजे देवाच्या वगैरे पाया पडता येणार नाही, नैवेद्य वगैरे करता येणार नाही. त्यामुळं ना खरंच खूप वाईट वाटलं की आपण गुढीपाडव्यासाठी एवढं उन्हात तान्हाचा आपण आलो आणि ना सणच करता येणार नाही कारण तो आनंद वेगळाच असतो ना. गावची यात्रा आणि खूप मज्जा येते. गावची यात्रा असली की गावची यात्रा, गुढीपाडव्याचा सण. पण काय करणार, ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या तर होणारच असतात. त्यामुळं आपण त्या गोष्टींना काहीच करू शकत नाही. पण ठीक आहे, आलो आहोत तर सगळ्यांच्या गाठीभेटी पण होतील आणि सगळ्यांना भेटून भारी पण वाटेल. गावात जाऊ, देवाच्या जरी पाया पडायचं नसलं तरी आम्ही गावात तर जाऊच शकतो. त्यामुळं पाहू, गावात तर जाऊच. पण स्वामींचा प्रकट दिन पण आहे सोमवारी तर ना ते पण मला मंदिरात जाता येणार नाही. तर माझ्या लग्नानंतर ना पहिल्यांदाच असा हा गुढीपाडवा असेल जो ना आम्ही करणार नाही आहे. तर ना स्वामींचा प्रकट दिन पण मला ना साजरा करता येणार नाही ना स्वामींची सेवा करता येणार आहे. पण नंतर मी स्वामींची सेवा करेन. आता मंदिरात नाही जाता येणार. ठीक आहे, जुन्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला मानायलाच लागतात. सुतक, सोहळे, आवळे काय असतात ते मानावंच लागतात आणि ते आपल्याला पूर्ण करायलाच लागतात. तर चला, तर मी तुमच्यासोबत ना कशी यात्रा असते आमची ती शेअर करेल. मला जर व्हिडिओ काढणं शक्य झालं तर काढेल. तसं आम्ही गावात जाणारच आहोत, फक्त नैवेद्य करणार नाही किंवा चला तर मग मंडळी, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.